त्याला कबड्डीचं मॅट पाहिजे आहे. आपल्याला DPDC मधून मंजूर होते. आता या कोरोचीवाल्यांना मदत करायचं. बंडा पाटील आलाय. बंडा पाटीलच्या माध्यमातून आपण स्थानिकाच्या इलेक्शनच्या वेळी आपण त्यांना शब्द दिलता, तेवढं जरा मदत करत आहे. सर तुम्ही प्रॅक्टिस थांबवायची नाही. ही माझी आठ असणार कंपल्सरी. मला द्यायची व्यवस्था करतो. लेक्चरर म्हणून आपल्याकडे काहीतरी जागा लागला. सीमा धडके त्यांच्या ऑनलाईन फ्रॉड 22,848.44 पैशाचा झाला आहे. ते सारखं काय तर तुला मदत करतो, पैशाची मागणी करतात. साहेब हे जरा माझं घरचं काम आहे, जरा मदत करायला लागते. गोरगरीब माणसं आहे ती. जरा मी पाठवतो. प्रस्ताव मंत्र्यांच्याकडे आला तर सही मी घेऊन द्यायची. ही नाही 331 थोडी मध्ये होणार नाही. पाणी आलं तर काय करायचं? पाणी पाण्यापुरतच असणार आहे. ते महिना 15 दिवस एवढंच 15 दिवस तुम्हाला परंतु त्याला वाळल्याशिवाय पावसाळा उतरल्याशिवाय करता येत नाही. समोरच्या बाजूला ते तबेला उभा केला आणि घाण यांच्या इथे टाकतो घराच्या बाहेर. जरा मदत करायला लागतं. तेवढं माझ्या ओळखीचे तेवढी मदत करायला. फाटक प्रवीण फाटक आपल्याला मध्ये फोनवरती बोललेलो, परंतु त्या भागातल्या लोकांना तो बोर मारून झालंय. पाणी आहे परंतु तिथं कनेक्शन नाही आहे. जरा आपल्याला त्या इनिशिएटिव्ह घेऊन लोकांना त्रास व्हायला जरा ते करून मी पाठवून देतो. विजय पाटील आहे तिथं पाठवून देतो ते आपल्याला. माझ्या घराजवळ ऑफिसजवळ पुढचे माळ आहे. तिथं काय झालंय, ट्रान्सफॉर्मर 4 कॉलमवरती बसवलाय. आतापर्यंत काय प्रॉब्लेम नव्हता, तिथं जागा मोकळी होती. परंतु आता तिथं बांधकाम झालंय आणि बांधकाम झाल्यामुळं आता गणपतीच्या ट्रॉल्यावेला काय बसत नाही, वळत नाही. ते 4 खांबावरती कमी करून 2 खांबावरती करायचं आहे. नवीन काय करायचं नाही, फक्त 2 खांबावरती उभं करायचं आहे. जरा बघून गणपतीच्या अगोदर करून घ्या. त्यांना स्वामी समर्थ केंद्र बांधून पाहिजे, पण त्याचा उल्लेख करून हॉल बांधायचं काम घ्या. नंतर ते स्वामी समर्थ केंद्र उभं करून असले तर एकदा नाही लाख वेळा मला तुम्ही घरात आला, ऑफिसमध्ये आला तरी मी तुम्हाला अवेलेबल आहे. तुमचं काम संपल्याशिवाय मी तुम्हाला मी मदत करायची भूमिका आहे. तुम्ही काय करायचं बघा. एक विजयचा ग्रुप जवाहरनगर परिसरामध्ये एक मंडळ आहे. त्यांचं जे वरची विद्युत लाईन गेल्या त्याचा वरचा पोल 40 फुटाचा पाहिजे. हाय टेन्शन वायर आहे. मी राजीव बोंदरे नगरसेवक आहे, त्यांना घेऊन पाठवून देतो. तेवढं जरा गणपतीच्या अगोदर करून घ्या. मांडव गाळल्याचं थांबलंय मला माहिती, पण असलं तर चुकून 100% लागेल.